आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा धरणग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. धुळे प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत धरणग्रस्तांच्या मोबदला, जमीन हक्क आणि पुनर्वसन लाभांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजप धुळे ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यापूर्वी धरणग्रस्त प्रतिनिधी जितेंद्र गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन शाखेने आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत पुरमेपाडा, बेंद्रेपाडा आणि सोनेवाडी परिसरातील धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित मोबदला, पुनर्वसन लाभ, मालकी हक्काच्या नोंदी आणि सातबारा उतार्यांबाबत चर्चा झाली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ धरणग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले. देवेंद्र पाटील यांनी धरणग्रस्तांची बाजू ठामपणे मांडत अनेक कुटुंबांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. सन 1884च्या भूसंपादन कायद्यानुसार धरणग्रस्तांनी न्यायालयात दावा दाखल केल्यास प्रशासन आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पग्रस्त उतारे असलेल्या कुटुंबांच्या वारसांच्या नावावर नोंदी करण्यासाठी प्रशासन सहकार्य करणार आहे. ज्यांच्याकडे उतारे उपलब्ध नाहीत त्यांनाही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून उतारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे या बैठकीत दिसून आले. पुढील कारवाई गतिमान करण्यासाठी आवश्यक अहवाल सादर करण्याबाबतही चर्चा झाली. यामुळे अनेक दशकांपासून रखडलेल्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. न्यायालयीन आणि प्रशासकीय स्तरावर प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे. धरणग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला या बैठकीमुळे नवे बळ मिळाले आहे. त्यामुळे पुरमेपाडा धरणग्रस्तांमध्ये नव्याने आशा आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. पहिला हप्ता दिला गेला, या अपिलात पण गेले नाही. त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि असा कुठला अंतिम निवाडा पण झाला नाही, लाभ दिला गेला नाही. अशा वेळेला काय करता येईल? आपण जर विशेष परवानगी आणायला सांगितली शासनाने, विशेष परवानगी मध्ये मार्गदर्शन विशेष परवानगी हो, विशेष परवानगी तर करावा अशी मी आपल्याला या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. आपण सगळे कदाचित त्यांनी अक्वायर करताना तेव्हाच केलेले असेल तुमची विरोध करणे. जर की 8च्या दशकात नोटीस आल्या 9च्या दशकात राहायलाच पाहिजे होतं. वाढीव जर क्षेत्र घेतलं ते नोटीस इरिगेशन आपण इरिगेशन करत असेल ना, साहेब मला माझ्या माहितीप्रमाणे आपण त्या म्हणजे ज्या पाठच्या चाऱ्या काढलेल्या आहेत ते कोणाला आपण भूसंपादनचे पैसे दिलेले नाही, तो विषयच घेतला नाही. म्हणजे तो पूर्ण